let's read the story The Peacock and the Crane. English moral story with Marathi meanings. तर भेटूया मोर आणि क्रेन पक्षाला म्हणजे सारस पक्षी. Welcome to PK's Learning, and for more educational videos, please do subscribe the channel because we suggest easy solution for better learning. Useful for English and Marathi students. There was a peacock who often boasted about his beauty. एक मोर होता जो अनेकदा त्याच्या सौंदर्याबद्दल बढाई मारत असे. Every day he walked to the banks of a river. तो दररोज नदीच्या काठावर चालत जायचा. Then he looked at his own reflections in water and say with pride, "Oh, what a beautiful bird I am! Look at my colorful tail." मग तो पाण्यात स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत असे आणि अभिमानाने म्हणजेच गर्वाने म्हणत असे, "अरे मी किती सुंदर पक्षी आहे, माझी रंगीत शेपटी बघ." Once the peacock saw a crane on the banks of the river. एकदा मोराला नदीच्या काठावर एक सारस म्हणजेच क्रेन पक्षी दिसला. He said with a sneer to the crane, "Oh, you are so colorless bird. You have no beautiful and colorful feathers like mine." तो त्या सारस पक्षाला उपहासाने म्हणाला, "अरे तू किती रंगहीन पक्षी आहेस. तुला माझ्यासारखे सुंदर आणि रंगीबेरंगी पंख नाहीत." The crane replied, "Of course, I don't have beautiful feathers like you." क्रेनने उत्तर दिले, "नक्कीच तुझ्यासारखे माझ्याकडे सुंदर पंख नाहीत. But my feathers can make me fly high across the river, even if it is colorless." पण माझे हेच पंख मला नदी ओलांडून उंच उडवू शकतात, जरी ते रंगहीन असले तरीही. Can your colorful feathers make you fly high? तुझे रंगीबेरंगी पंख तुला उंच उडवू शकतात का? बघा मुलांनो, सारस पक्षाने वाईट वाटून न घेता तसेच मोराला प्रत्युत्तर दिले. Peacock became speechless after Crane's statement. क्रेनच्या विधानानंतर मोर काहीच बोलू शकला नाही. He just kept looking at the flying crane. तो फक्त उडणाऱ्या क्रेन पक्षाकडे पाहत राहिला. So, what we learn from this story? Moral of the story: it is better to be useful than to be beautiful always. तात्पर्य: सुंदर असण्यापेक्षा उपयुक्त आणि कर्तृत्ववान असणे नेहमीच चांगले असते. म्हणूनच गोष्टीनुसार मोराप्रमाणे बाह्य सौंदर्याचा गर्व न करता सारस पक्षाप्रमाणे आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.